नमस्कार मित्र हो, मी तुमच्यासाठी काही खास गेम्स घेऊन आलेलो आहे. तुम्ही जे काम करत असताना खेळू शकता किंवा काम करत असताना हे खेळून तुम्ही शिकूही शकता. पहिली वेबसाईट आहे can'tunsee.space. तर या वेबसाईटवरती तुम्हाला दोन ऑप्शन्स दिलेले असतात. एक असतो खराब UI आणि एक असतो चांगला UI. तुम्हाला सिलेक्ट करायचं की यातला चांगला कुठला आहे. याच्याने तुमची नजर चांगलीच डिझाईनवरती बसणार आहे. आणि हे गेम असेच टाइमपाससाठी नाही आहेत, याच्यातून खरंच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आता जसं तुम्ही इथे बघू शकता, या दोन्ही UI मध्ये खाली जे मेसेजचं आहे तिथे ग्रीन कलर वापरला आहे, फॉन्ट चुकीचा आहे, फॉन्ट विचित्र आहेत. इथे नक्कीच स्पष्ट होतं की इकडचा हा जो लेफ्टवाला आहे तो परफेक्ट आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्हाला काय बरोबर आणि काय चुकीचं हे लगेच तिथे दाखवतं. आणि असं तुम्हाला नेक्स्ट करत जायचं. पुढच्या लेवल्स अजून टफ होत जातात. इथे सगळे गेम्स तसेच आहेत. पुढच्या लेवलला जसं तुम्ही जाल ते अजून डिफिकल्ट होत जाणार आहेत. आणि इथे तुमची डिझाईनवरची जी नजर असते ती एकदम पक्की होत जाणार आहे. आता पुढची वेबसाईट boolean.method.ac. तर आता या वेबसाईटवरती काय आहे, तुम्ही जर इलस्ट्रेटर वापरत असाल किंवा फोटोशॉपमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही शेप्स बनवत असता, तुम्हाला 4 महत्त्वाचे बटन्स असतात: युनियन, सबट्रॅक्ट, इंटरसेक्ट आणि डिफरन्स. तर हे कसे वापरायचे आणि याचा खेळत कसं समजून घेऊ शकता हे आपण आता बघूया. या गेममध्ये तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला शेप्स तयार करायचे आहेत. इथे तुम्हाला शेप्स दिलेले आहेत. तुम्हाला हे असे शेप्स अरेंज करायचे आहेत. नंतर खाली कुठलं बटन प्रेस करावं लागेल याचा विचार करायचा आहे आणि ते तुम्हाला करायचं. जर चुकलात तर ते पुन्हा करायला लावेल, बरोबर असेल तर पुढची लेवल घेईल. आता या गेममुळे तुम्हाला जे पाथफाइंडरचे जे फंक्शन्स असतात, युनियन, सबट्रॅक्ट, इंटरसेक्ट जे काही आहे हे सगळे तुम्हाला एकदम क्लिअर होणार आहे खेळत. यानंतरची वेबसाईट आहे avark.agency. या सगळ्या गेम्सच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्यामुळे डिस्क्रिप्शन नक्की बघा. आता हा जो गेम आहे, या गेममध्ये तुमची नजर इतकी शार्प होणार आहे कारण या गेममध्ये तेच करायचं आहे. तुम्हाला फक्त सांगायचं आहे की हा जो डॉट आहे हा सेंटरला आहे की नाही. हाच गेम आहे, पण याच्याने जी तुमची नजर शार्प होणार आहे ती टॉप नॉच असेल. जर हा डॉट सेंटरला असेल तर येस करा, नसेल तर नो करा. सिम्पल. पण हे आता सुरुवातीला खूप सोपं वाटेल, पण नंतर तुम्हाला कळेल हे किती अवघड होत जात आहे. आता जे मी 2 गेम्स दाखवणार आहेत यानंतरचे ते खूप महत्त्वाचे आहेत आणि तुमचं पेन टूलचं स्किल इतकं शार्प होणार आहे याच्यामुळे. तर ह्या गेमचं नाव आहे bezier.method.ac. जसं तुम्ही पेन टूल यूज करता तसंच इथे करायचं. पेन टूलने तुम्हाला दिलेला शेप आहे तो इथे बनवायचा आहे. इथे तुम्हाला दिलेला शेप कंप्लीट करायचा आहे पेन टूलने. जर ते शेप वरती येत नसेल तर ते तुम्हाला पुढे जाऊच देणार नाही. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत ते बरोबर करत नाही तोपर्यंत ही लेवल कंप्लीट होणारच नाही. ते असं नाहीये की थोडंसं तरी परफेक्ट झालंय मग पुढची लेवल नाही. जोपर्यंत 100% परफेक्ट होत नाही तोपर्यंत ती लेवल कंप्लीट होत नाही. त्यामुळे इथे तुमचं पेन टूलचं स्किल खूप शार्प होणार आहे. आता यानंतरचा शेवटचा गेम आहे color.method.ac. इथे तुम्हाला ह्यू, सॅच्युरेशन, कॉम्प्लिमेंट, ॲनालॉग, ट्रॅडिक आणि टेट्राडिक हे जेवढे कलरचे मेथड्स असतात हे एवढे सगळे तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. तुम्हाला टायमर दिलेला असतो. त्या टाइममध्ये जेव्हा तुम्ही ह्यूच्या लेवलला आहात तेव्हा तुम्हाला दिलेल्या वेळात तो ह्यू मॅच करायचा आहे. त्याच्यानंतर सॅच्युरेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला सॅच्युरेशन दिलंय ते मॅच करायचं वेळ संपायच्या आतमध्ये. आणि असंच पुढे सगळ्या लेवल्स आहेत. तर हे सगळे गेम्स तुम्ही खेळू शकता आणि शिकू शकता. तर ही आहे लिस्ट सगळ्या गेम्सची. इथे सुद्धा बघू शकता आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.